चला मंडळी, चला पंढरपूरला. हे बघा बैलगाडी. दादा कुठल्या गावचं? मुंगशी. मला कसं काय ओळखता हो? व्हिडिओ बघताय? तर मंडळी हे बघा, कुठलं गाव म्हणलं? वाळूज मुंगशी गावचे हे आमचे भाविक बघतात बघा. पंढरपूरला निघाले आहेत बघा. किती मस्त आनंद असतो बघा. बैलगाडीमध्ये मला बसण्याचा योग आला. आम्ही चालत चाललो होतो, त्यांनी ओळखलं मला, म्हणलं थोडं बसा की राव आमच्या बैलगाडीमध्ये. म्हणले बरोबर आहे दादा. सकाळ दर हे आपले व्हिडिओ बघत होते. व्हिडिओ एक केला होता, त्या ठिकाणी बी आपली भेट झाली होती. मग आत्ता एक भेट झाला मला, म्हणलं चला आमच्या बैलगाडीत. तर मित्रांनो, मस्त वारीला जात असताना बैलगाडीचा आनंद घेतोय मी. याहून अजून सुख का असावं? हा अहो, आपले किती आपली धनसंपत्ती, किती प्रॉपर्टी हे इथं मायने रखत नाही बरं काय. इथे जर असेल तर फक्त भाव, जो आपल्या मनातील शुद्ध भाव. तर हे बघा, हे मावशी बी आहेत बघा. ते काय पुढे बैलगाडी हाका लागला. रामकृष्ण अरे मावशी, कसं काय, कधी निघाला? काल निघाला हो का? बर, दिंडी कुठवर गेले? लांब गेले का? तर खूप छान वाटतं मावशी मला तुमच्यासोबत बसून, मला व्हिडिओ काढला बैलगाडी. हे बघा मंडळी, हे बघा बैलगाडी दिसते तुम्हाला. बैल, आमच्या नंदी बैलाची जोडी कशी आहे, डोळ्या पवळ्याची जोडी निघाली पंढरपूरला. माझ्या महादेवाचं वाहना नंदी घेऊन निघाला पंढरपूरला वारकऱ्याला. तर अख्ख्या महाराष्ट्रातून असे आमचे वारकरी पंढरपूरला येत असतात. पंढरपूरच्या वाटेनं असं खूप काही आनंद असतो, खूप काही समाधान वाटतं. बैलगाडी असेल, वारकरी भेटणारे आपल्याला ह्या वारीमधले वारकरी असतील, भाविक भक्त असतील, त्यात म्हणले जाणारे अभंग असतील, कीर्तन असेल, हे आपल्याला ऐकणं योग म्हणजे शर्करा युद्ध काय म्हणतात, दुधात साखर पडल्यासारखं आहे बघा. हे बघा आमचा सोमनाथ भालेकर आहे, आमचे मामा राजू मामा. चला बैलगाडी, चला बैलगाडी आमचा. अहो चला म्हणजे आमच्या बैलगाडीत बसा. घेतलोच. तर खूप छान वाटतं. हे आमचे महागडले वारकरी देखील आता पुढे आलेले आहेत, काय त्यांची माग आहे. तर आता लवकरात लवकर आपण पोहोचणार आहोत. आमची नारायण चिंचोली जवळ यायला लागले. नारायण चिंचोलीमध्ये मावशी आमचा मुक्काम असतं. तुमचा कुठं असतंय? नारायण चिंचोलीच आहे. कुठे, ह्या बाजूला का ह्या बाजूला आहे? तिकडे आहे का? मग आमचं बी तिकडेच आहे. पाटील वस्ती उन्हा तिथं, त्या कॅनलच्या जवळ आहे घर आहे ते तिथं. तर असं आहे का? तर आमचा नारायण चिंचोलीमध्ये मुक्काम असणार आहे. लवकर आम्ही पांडुरंगाच्या पंढरीमध्ये पोहोचणार आहे. तर नक्की पुढचा ब्लॉग बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी माऊली.